मॉर्निंग फ्रेंड्स. आणि मॉर्निंग टाईम आहे आणि मी सध्या आली आहे फार्मवर. आणि राधा, मॉर्निंग राधा, मम्माश गर्ल, छोटू मम्माच बळ. ह्याचं नाव नाही ठेवलं आहे, ह्याचं नाव ठेवायचं आहे, अजून मोठा झाला आहे पण अजून नाव नाही ठेवलं मी. तो आहे आधी आणि नंदिनी. आणि मी आता सरळ तुम्हाला घेती जाते मिलायला भीमाकडे. हे आता प्रेमळ झाले, केव्हा केव्हा झटके येतात पण शांत झाली माझी पिल्लू. हां, गुड गर्ल. तुलसी आणि चॅम्पियन राजा. आणि आता आला भीमा. हा आहे भीमा. तर त्याचं इंट्रोडक्शन कसं देऊ मी? मारायला येतो भीमा. कालच आलाय फार्मवर आणि जरा वयस्कर आहे पण तो वयस्कर आहे. आणि आता मॉर्निंग टाईम आहे तर सर्व उठले आहेत काम करायला. तिथे प्रकाश आहे आणि हा छोटू आहे, मॉर्निंग छोटू. आणि भीमा कालच आला आपल्या फार्मवर कारण हे दोन लहान पडत होते आपल्या गायींसाठी, तर ह्याला आणलेलं आहे. आणि मला असाच हवा होता बैल, माझं ड्रीम होतं ते ॲट लास्ट कंप्लीट झालं. तर वयस्कर असला तरी चालेल पण छान आहे. त्यासाठी गायींसाठी बैल लागतो. आणि भीमा असा आहे, मी तुम्हाला दाखवते. सॉरी, मॉर्निंग टाईम आहे तर थोडा मेसी आहे. आणि हा आहे माझा भीमा. काल त्याला अंता त्याला लागलं तर डॉक्टर आलेला आणि त्याचं सर्व दवाई मीन्स सर्व मेडिसिन्स पाणी दिले त्यांनी. शांत बैल आहे, छान बैल आहे. आणि माझ्या कोंबड्या आवाज करतात तिथे. मी तुम्हाला सकाळी सांगितलं घरात पण तेच सीन आहे आणि इथे पण तेच सीन आहे. आणि भीमा शांत आणि एकदम मस्त बुल आहे असं. ओ माय गॉड, ती जरा भिली आहे त्याला. सो भीमा शुड गेट यूज टू दिस. त्याला आता सोडणार. मी तेच प्रकाशला बोलत होते की त्याला सोडून टाकूया आपण फार्ममध्येच, कारण त्याला तो मुक्त गोटामध्ये राहायचा, तर त्याला ती आवड मीन्स आहे फिरायला. आणि आय थिंक ॲनिमल्स तसेच पाहिजे. लवकरच माझ्या गायींसाठी पण मी करणार आहे की त्याला कोण बाहेर फिरणार आणि चांगल्यापैकी बसणार. भरपूर जागा आहे तशी, पण थोडा टाईम लागेल. हळूहळू करायचं आहे ते. आणि हे सर्व बघतं प्रकाश, तर काही पण असलं तर प्रकाशच बघते इथे करायचं पाणी. आणि मला दाखवायचं होतं. हा आहे शेड लहान मुलांसाठी, तर इथे आपली वासरू राहतील आणि त्यांनीच केलेलं आहे हे सर्व डन. तर तिथे त्यांना खाण्यासाठी आणि अजून जाली पाणी येणार आहे. भरपूर काम आहे बाकी, मला दाखवायचं होतं तुम्हाला, पण ते कंप्लीट झालं नाही. मंडेपर्यंत ते कंप्लीट होऊन जाणार. आज महाशिवरात्री, तर कोण वर्कर्स आली नाही काम करायला आज. खाली प्रकाश लवकर येऊन बसलाय, ते सडी शैलेश होतं आणि तो दूध पाणी सर्व सांभाळते, तर त्याला लवकर यायलाच लागतं. पहाटे 5 वाजता 4:30 वाजता असं. तर इथे खायचं बनवले आणि तिथे खायचं बनवले असं. अजून काम बाकी आहे. आणि झूम करून दाखवेल तर तिथे केली आहेत आलेली, हे बघा.
आणि प्रकाशचं काम जोरात चालू आहे इथे. हा भाऊ पण त्या साईडच्या गाईंचं केअर घेतो आणि या साईडचा छोटू भीमा मला बघत राहिलेला आहे. खुशी आहे की आपलं चांगलं वाढत चाललं आहे आणि लवकरच आपली अजून एक गाय येणार आहे आणि ती रिप्लेस नाही होणार. होपफुली ती एक एक्स्ट्रा येणार आहे सध्या तरी, आणि मग नंतर बघू. हळूहळू वाढवायचं आहे फॉर शुअर. सर्वांची मेहनत आहे आणि ते वेस्ट नको जायला. पिल्ल्यांची मेहनत आहे कारण ते दूध देतात. ते आजारी असले तरी पण ते दूध आपल्याला काढायलाच लागतं त्यांचं. पण ह्यांचं आणि वर्कर्स आणि प्रकाश, इट्स अ टीम वर्क. अजून एक माणूस येतो, मी तुम्हाला सांगितले इथे ते गाईचं सेवा करतात, पण ही इज अ टीम, ही इज अ पार्ट ऑफ द टीम आता. तर असं आहे आज मॉर्निंग टाईम. प्राची तिथे आहे, नंदी इथे आहे आणि आपली वाईट जर्सी आहे. ऑल बच्चा बुरू तिथे आहे. तिला चाटायला खूप आवडतं. चालू माझा हात खराब आहेत, मीन्स काळं झालेले आहेत. आणि असा आहे आमचा फार्म. नंदिनी तिथे आहे. आपली काव हगिंग लवकरच सुरू आता होईल. कॅफेटेरिया सुरू होईल आणि केव्हा पण तुम्हाला यायचं असेल माझं फार्म बघायला, प्लीज नक्की या आणि ह्यांच्याशी भेट घ्या. आता घी, अंडी, दूध सर्व विकणार आहोत, खायचं असणार इथे. तर तुम्ही येऊनशी निवांत बसून असं ह्यांच्यासोबत टाईम स्पेंड करून तुम्ही घरी जाऊ शकता. मी बघते की इथे 1 डे स्टे करायला असं कोण आलं तर इथे राहू शकतात एक दिवस. त्यांचं बघू शकते रुटीन काय आहे, ज्यांना आवड आहे, आणि मग असा डे स्पेंड करू शकतात ह्यांच्यासोबत. पण मी सांगितलं हळूहळू त्यासाठी काय चालू करायचं असते तर ते बोलतात ना जरा टाईम लागतं. तर आता कॅफेटेरिया आपला झालेला आहे आणि स्नॅकेट एरिया बोलू शकतो. आणि आता भीमा पण आला आहे इथे. आणि हे वासरांचं झालं. दिस वॉज समथिंग दॅट आय वॉज वेटिंग फॉर सिन्स अ लॉंग टाईम. खूप दिवस झाले माझ्या माइंडमध्ये होतं आणि मला हे पाहिजे होतं त्यांच्यासाठी. ॲट लास्ट झालं आहे. आता गाईंसाठी नेक्स्ट आहे टार्गेट. आणि आपण इथे हे तुम्हाला दिसणार नाही, ते पुढे असं फ्री असणार, बांधलेले नसणार. तर असं करायचं आहे. तिथे सर्व ग्रीन व्हेजिटेबल्स आणि ग्रास ग्रो केला आहे. आणि होपफुली अजून खूप प्लॅन्स आहेत, ते जरा आपल्याला हळूहळू चालू करायचं आहे त्यांच्यासाठी. सो दॅट इट विल बी अंडर 1 रूफ. त्यांचं खाणं पाणी हे एक्स्ट्रा त्यांच्यासाठी मक्का पाणी लावून सर्व इथूनच त्या लोक खाऊ शकतात. असं करणार आहे. तर चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा माझा बुल तुम्हाला बाय करतो. बाय शुना, बाय. चॅम्पियन आहे. चला मग भेटू. बाय बाय.